असो हा चित्रपट राजकारणाचा एक मनोरंजक खेळ पडद्यावर दाखवतो। चिन्मय मांडलेकर आणि विवेक गोरे यांची कथा पटकथा असरदार आहे। चिन्मय मांडलेकर, नम्रता गायकवाड, मुरली शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट कपटी राजकारणाची एक सरस कथा सांगतो। राजकारण्यांच्या मोर्चांना आणि सभांना माणसं पुरवण्याचं काम करणारा शंकर गावडे एक स्वप्नवत पण सुखी आयुष्य जगत असतो। त्याच्यासारखीच रावडी पण प्रेमळ अशी त्याची प्रेयसी शकुंतला ब्युटी पार्लर मध्ये काम करते। वनमंत्री प्रकाश दादा जाधव यांचा उजवा हात असलेला शंकर वफादारीने आपल्या या नेत्यावर प्रेम करत असतो, पण पुढे प्रकाश दादाच शंकरच्या जीवावर उठतात। त्यानंतर भोळा साम शंकर जे काही तांडव घालतो ते तांडव म्हणजे विजय असो। पात्रांची उभारणी एकदम मस्त केली आहे। रांगड्या स्वभावाचा पण भावनांच्या आहारी जाणारा, चाळीत राहणारा, आपल्या मर्यादेपेक्षा कमीच विचार करणारा असा शंकर आणि मोठी ब्युटिशियन होण्याची स्वप्न पाहणारी शकुंतला फार खरेखुरे वाटतात। शिवाय त्यांचे व्यवसायही वास्तविकता दाखवणारे आहेत। प्रकाश जाधव हा राजकारणीही अतिशय कुटीर आणि कारस्थानी आहे। अशी ही तीन पात्रे चित्रपटात भरपूर मनोरंजन करतात। चित्रपटाचं संगीत जरी श्रवणीय असलं तरी गाण्यातील शब्द बऱ्याच वेळा अस्पष्ट ऐकू येतात। चित्रपटाचा सेकंड हाफ थोडा वास्तविकतेपासून दूर जात फिल्मी होतो, पण तोपर्यंत प्रेक्षक चित्रपटात रुळलेला असतो। शिवाय सेकंड हाफ मध्ये नायकाची भूमिका ठळक होणे गरजेचे होते। सेकंड हाफ मध्ये चित्रपट पटकन गाशा गुंडाळतोय असं वाटतं। हिरोला मोठं व्हायला वावच मिळत नाही आणि मग चित्रपट संपतो। चित्रपटाचं संगीत श्रवणीय आहे। झकास अभिनय, मसालेदार कथानक, साऊथ इंडियन स्टाईलची फायटिंग आणि तरीही कनवाळू मनाचा मराठी हिरो। थोडक्यात काय, चित्रपट कंप्लीट एंटरटेनमेंट करतो। राष्ट्रीय मराठी तर्फे विजय असो चित्रपटाला आम्ही देतोय 3 स्टार्स। Got you.